नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी नुकतीच संपन्न झाली आणि निकालही संपन्न झाले. यामध्ये फलटण तालुक्यातील वाटार निंबाळकर जिल्हा परिषदेवरती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकवला. या जिल्हा परिषद गटामधून विष्णुपंत लोखंडे हे सर्वाधिक मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले. त्यांना या ठिकाणी 12,658 मतदान मिळाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे निलेश बापूराव लोखंडे यांना 9,617 मतदान मिळाले. एकंदरीत 3,041 मताधिक्याने विष्णुपंत लोखंडे हे फलटण तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. यानंतर पाहूया जिल्हा परिषद वाटार निंबाळकर गटातील इतर उमेदवारांना पडलेले मतदान. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे दुर्योधन ननावरे यांना 491, त्याबरोबरच रासपचे खंडेराव सरक यांना 391, निवृत्ती खता अपक्ष यांना 205, तर नोटा 126 मतदान मिळाले. आता पाहूया वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये प्रमुख दोन उमेदवार यामध्ये विष्णुपंत लोखंडे आणि निलेश लोखंडे यांना पडलेली गावनिहाय मतदान. वाटार निंबाळकर गावामध्ये 793 मतदान निलेश लोखंडे यांना मिळालं, तर विष्णुपंत लोखंडे यांना 1,367 मतदान मिळालं. 574 मतं आघाडी विष्णुपंत लोखंडे यांना मिळाली. वाखरी गावामधून विष्णू लोखंडे यांना 996, तर निलेश लोखंडे यांना 785 मतदान. या ठिकाणी 211 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. उपळवे गावामधून 416 मतदान विष्णुपंत लोखंडे यांना, तर निलेश लोखंडे यांना 208 मतदान मिळालं. या ठिकाणी 208 मतांचं मताधिक्य विष्णू लोखंडे यांना मिळालं. दर्याचीवाडी गावामधून 223 मतदान विष्णुपंत लोखंडे यांना, तर 178 मतदान निलेश लोखंडे यांना. 45 मताधिक्य विष्णू लोखंडे. सावंतवाडी गावामधून 212 मतदान विष्णू लोखंडे यांना, तर 208 मतदान निलेश लोखंडे यांना मिळालं. 4 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. ढवळ या गावामधून या ठिकाणी 1293 मतदान विष्णुपंत लोखंडे यांना, तर 878 मतदान निलेश लोखंडे यांना. 415 मताचं मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. जाधवनगर या छोट्याशा गावामधून विष्णू लोखंडे यांना 120 मतदान, तर या ठिकाणी निलेश लोखंडे यांना 115, 5 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना. तरडप या गावामधून विष्णू लोखंडे यांना 500, तर निलेश लोखंडे यांना 621 मतदान मिळालं. या ठिकाणी मात्र 121 मताचं मताधिक्य निलेश लोखंडे यांना मिळालं. वेळोशी गावामधून विष्णुपंत लोखंडे यांना 300, तर निलेश लोखंडे यांना 183 मतदान मिळालं. 117 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना. वेळोशी गावामधून 300 मतदान या ठिकाणी वेळोशी झाले आहे. सेरीचीवाडी या गावामधून 363 मतदान विष्णुपंत यांना, तर या ठिकाणी निलेश लोखंडे यांना 183 मतदान मिळालं. 104 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना. खडकी गावातून 213 विष्णुपंत लोखंडे, 146 निलेश लोखंडे यांना. 67 मताचं मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. मिरेवाडी दालवडी या गावातून 259 विष्णुपंत लोखंडे, तर 238 निलेश लोखंडे यांना. या ठिकाणी 21 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. फरांदवाडी गावातून 738 विष्णुपंत लोखंडे, तर 508 मतदान निलेश लोखंडे यांना. 230 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना. ढवळेवाडी निंबोरे येथे 323 मतदान विष्णुपंत यांना, तर 329 मतदान निलेश लोखंडे यांना. 6 मताधिक्य या ठिकाणी निलेश लोखंडे यांना मिळालं. वडजल गावामधून 329 विष्णुपंत लोखंडे, तर 346 निलेश लोखंडे यांना. 17 मताधिक्य निलेश लोखंडे यांना मिळालं. काशिदवाडीतून 190 मतदान विष्णुपंत यांना, तर 177 मतदान निलेश यांना मिळालं. 13 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. मिरगाव गावातून 456 मतदान विष्णुपंत लोखंडे यांना, तर 376 मतदान निलेश लोखंडे यांना. 80 मताचं मताधिक्य या ठिकाणी निलेश लोखंडे यांना मिळालं. नांदल गावामधून 956 मतदान विष्णुपंत लोखंडे यांना, तर 808 मतदान निलेश लोखंडे यांना मिळालं. 148 मताचं मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. मुळकवाडी गावातून 411 मतदान हे निलेश लोखंडे यांना, तर 372 मतदान विष्णुपंत यांना मिळालं. तर 39 मताधिक्य विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. गाडगेमळा येथून 230 मतदान विष्णुपंत लोखंडे यांना, तर 225 मतदान निलेश लोखंडे यांना मिळालं. 5 मताचं मताधिक्य
विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. सुरळी गावामधून या ठिकाणी 1263 मतदान विष्णुपंत यांना, तर 853 मतदान निलेश यांना मिळालं. या ठिकाणी 410 मताधिक्य विष्णुपंत यांना मिळालं. निंबोरे येथून 909 मतदान हे विष्णुपंत यांना, तर 432 मतदान निलेश यांना मिळालं. 477 मतांचं मताधिक्य विष्णुपंत यांना मिळालं. गाडगेवाडी येथून 528 विष्णुपंत यांना, तर 454 निलेश यांना मिळालं. 74 मतांचं मताधिक्य या ठिकाणी विष्णुपंत लोखंडे यांना मिळालं. एकंदरीतच एकूण 23 गावं या जिल्हा परिषद गटामध्ये होती. या ठिकाणी विष्णुपंत लोखंडे हे 3041 इतक्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेले आहेत. तर 23 गावांपैकी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 23 गावांपैकी केवळ 23 गावातील तरडक हे गाव वगळता निलेश लोखंडे त्याचबरोबर ढवळेवाडी, निंबोरे आणि वडजल अशी 3 गावे वगळली तर 20 गावांमध्ये विष्णुपंत लोखंडे यांना आघाडी मिळाली. तर जेमतेम 3 गावांमध्ये शिवसेनेचे निलेश लोखंडे यांना या ठिकाणी आघाडी मिळाली. तुम्हाला काय वाटतं? वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये विष्णुपंत लोखंडे हे सर्वाधिक मताधिक्याने म्हणजेच 3041 मताधिक्याने विजय झाले, याचं प्रमुख कारण काय? जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर नमस्ते पलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.